वृत्ती पाहून दैवी अंशच पोटी जन्म घेत आहे अशी खात्री झाली. आपण आई होणार हे ठाऊक असलेली प्रत्येक स्त्री आपले वागणे, आपले राहणे, आपले खाणे पिणे यांची जपणूक करीत असते. परंतु अन्नपूर्णा देवींची अवस्था मात्र वेगळीच होती. त्या स्थितप्रज्ञ, अबोल, तर कधी स्वतःशी स्वतःच बोलत असत. केव्हाही मध्येच उठून संभ्रमित अवस्थेत चालत जाऊन त्या हनुमानाच्या पारावर बसत आणि हनुमानाशी बोलत असत. याचप्रमाणे श्री दत्त पादुका आणि इतर देवदेवता यांच्याशीही त्या बोलत असत. काही वेळा त्यांचे बोलणे वागणे भ्रमिष्ठासारखे वाटायचे. शेजारच्या इतर बायका म्हणत, बऱ्याच दिवसानंतर ही गरोदर आहे म्हणून ही वेडी झाली की काय. अप्पा भट मात्र हे सर्व शांतपणे बघत होते.